नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवाळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर येथे हार्मोन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मधुमेह व्यक्तींमध्ये साखर नियंत्रणात येण्यासाठी त्यांचा आहार महत्त्वाचा भाग आहे. जेवणामध्ये काय घेतल्याने माझी साखर वाढते आणि कोणत्या आहाराने माझी साखर नियंत्रणात येते हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक वेळी जेवणानंतर साखर मोजणे आवश्यक आहे. आतापर्यंतच्या काळामध्ये ग्लुकोमीटरच्या सहाय्यानेच आपल्याला साखर मोजता येते, ज्यामध्ये प्रिकरने किंवा निडलने आपल्याला प्रिक करावं लागते आणि मग साखर मोजता येते. बऱ्याचशा पेशंटची अशी मागणी असते की पेनलेस पद्धतीने मला रक्तातील साखर मोजता येईल का? आजच्या काळात ते शक्य आहे सेन्सरच्या सहाय्याने, आणि त्यापैकीच एक सेन्सर म्हणजे सायनोकेअर आयकॅन सेन्सर. या सेन्सर बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. हा सेन्सर एक साधारणतः ₹1 नाण्यासारखे असते. ते आपल्या दंडावरती लावलेले असते आणि त्या सेन्सरच्या सहाय्याने आपली साखर आपल्याला मोबाईलवरती ॲपच्या सहाय्याने समजते. एक साधारणतः हे एक डिव्हाइस आहे. या डिव्हाइसला इथे सेन्सर लावलेला असतो. हा डिव्हाइस आपण इथे टॅप केला की तो आपल्या दंडावरती अप्लाय केला जातो. हा सेन्सर साधारणतः 14 दिवस चालतो. रोजच्या दैनंदिन क्रिया म्हणजेच आंघोळ करणे किंवा पोहायला जाणे यामुळे त्या सेन्सरला काही इजा होत नाही. सेन्सर लावला की तो ब्लूटूथच्या सहाय्याने आपल्या मोबाईलशी कनेक्टेड असतो, म्हणजे त्याला स्कॅन करण्याची गरज नाही. आणि अशा पद्धतीने आपण मोबाईलवर आयकॅन हे ॲप डाउनलोड करतो आणि त्यामध्ये लॉग इन करतो. या ॲपला तुम्ही टॅप केले की दर 3 ते 5 मिनिटांनी तुमची साखर किती आहे तुम्हाला मोबाईलच्या सहाय्याने बघता येते. म्हणजे प्रत्येक वेळी जेवण करायचं आणि जेवण झाल्यानंतर 2 तासांनी तुम्ही ॲपमध्ये बघितलं तुम्हाला समजेल साखर किती वाढलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही सेन्सरचा उपयोग केला तर 15 दिवसांमध्ये तुम्ही वेगवेगळा आहार ट्राय करून बघा आणि त्यापैकी कुठल्या आहाराने माझी साखर नियंत्रणात राहते तो आहार माझ्यासाठी चांगला, आणि काय आहाराने माझी साखर जास्त येते तो आहार माझ्यासाठी चांगला नाही. ह्या पद्धतीने सेन्सरच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या आहारामध्ये योग्य तो बदल करता येईल आणि साखर नियंत्रणात आणण्यामध्ये मदत होईल. धन्यवाद.